छत्रपती संभाजीनगरला पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला गेलाय। मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालाय। मराठवाड्यावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। जालना, बीड, नांदेडमध्ये जोरदार पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा संततधार सुरूच आहे। संभाजीनगरमध्ये साधारणपणे रात्री 11:30च्या दरम्यान मुंबईकडे रवाना होणारी देवगिरी एक्सप्रेस पावसामुळे रविवारी रद्द करण्यात आली होती आणि मुंबईहून सिकंदराबादला जाणारी देवगिरी एक्सप्रेस सुद्धा सोमवारी म्हणजे आज धावणार नाहीये। जायकवाडी धरणाचा 86% पाणीसाठा आहे सध्या असं कळतंय। त्यामुळे कुठल्याही क्षणी धरण भरू शकतं असं म्हटलं गेलेलं आहे। संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील 100 गावांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या गेल्या। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, काय नेमकं नागरिकांसाठी सध्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत, कारण कुठल्याही क्षणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते संभाजीनगरमध्ये? नक्कीच रिद्धी, जायकवाडी 87% आता जवळपास भरलेला आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट देखील या जिल्ह्याला जारी करण्यात आलेला आहे। रविवारी शहरात दिवसभर ढगांची गर्दी बघायला मिळाली, पण त्यानंतर दुपारनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली। परंतु मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि त्यामुळे जालना, बीड, नांदेडमध्ये जोरदार बरसला आणि शहरात देखील जोरदार बरसायला सुरुवात झाली आणि आता सतर्क राहण्याचा इशारा या जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे रिद्धी। आणि देवगिरी एक्सप्रेस जी होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहे आणि आज बस फेऱ्या देखील रद्द होतात की नाही हे देखील एसटी प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहे रद्दी। निश्चित सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।